परदेशात मोठ्या पगाराची नोकरी देण्याचं आश्वासन देऊन तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या मानवी तस्करीच्या एका नेटवर्कवर छापेमारी करण्यात आली आहे. बेंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवाद्याचा पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने व्यक्त केलाय. या बातम्यांसोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्तींची राज्यसभेवर नामनियुक्ती केली. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 9 मार्च, वार शनिवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे मानवी तस्करी संबंधीची. परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या मानवी तस्करीच्या एका नेटवर्कवर छापे टाकण्यात आलेत. मुंबई, दिल्लीसह देशातील 7 शहरातील 13 ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. या रॅकेटमध्ये सोशल मीडियावरून नोकरीसाठी इच्छुक तरुणांना हेरून त्यांना रशियामध्ये नोकरीचं आश्वासन दिलं जायचं. त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळून थेट रशिया युक्रेनच्या युद्धभूमीवर तैनात केलं जात असे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी केदार शिंत्रे यांच्याकडून. या पूर्ण रॅकेटमध्ये बेसिकली परदेशामध्ये आणि खास करून रशियामध्ये जे इच्छुक तरुण असायचे भारतामधले त्यांना नोकरीचं आमिष दिलं जायचं. त्यांच्याकडनं त्यांची कागदपत्र घेऊन त्यांना रशियामध्ये पाठवलं जायचं. तिकडे नोकरी देण्याच्या बहाण्याने त्यांना जे लष्करी प्रशिक्षण असतं, आर्मीची जी ट्रेनिंग असते ती त्यांना देण्यात येत होती आणि नंतर त्यांना तिकडनं जे युक्रेन आणि रशियाची जी सध्या युद्ध चालू आहे त्या युद्धभूमीवरती पण त्यांना पाठवलं जायचं. आणि या पूर्ण प्रकरणामध्ये काही जणांना गंभीर जखमाही झालेल्या आहेत. आता या प्रकरणामध्ये सीबीआयने गुरुवारी काय केलं, FIR गुन्हा तो नोंदवलाच आहे. त्यासह जवळजवळ 7 शहरामध्ये म्हणजे दिल्ली, मुंबई, त्रिवेंद्रम, त्यामध्ये परत अंबाला, चंडीगड अशा जवळजवळ 7 शहरांमध्ये 13 ठिकाणी एकाच वेळी छापेमारी पण केलेली आहे. आणि या कारवाईमध्ये एकूण 50 लाख रुपये रोख, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, काही कागदपत्र ही सीबीआयने आता सध्या जप्त केलेली आहेत. दुसरी बातमी आहे बंगळुरू येथे झालेल्या स्फोटासंबंधीची. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित दहशतवाद्याचा सध्या सर्वत्र शोध घेतला जातोय. आता तो संशयित पुण्याच्या दिशेने आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने व्यक्त केलाय. बंगळुरू मधून बल्लारी येथून भटकळ, गोकर्ण, बेळगाव, कोल्हापूर मार्गे तो पुण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे सध्या तपास यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. 1 मार्च रोजी दुपारी रामेश्वरम कॅफेत झालेल्या बॉम्बस्फोटात 10 लोक जखमी झाले होते. त्यानंतर या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं होतं. सध्या ANI या प्रकरणाचा तपास करत असून त्या संशयित दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास 10 लाखाचं रोख बक्षीस जाहीर करण्यात आलंय. तिसरी बातमी आहे इन्फ्लुएन्सर संबंधीची. सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात डिजिटल क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्सना चांगलंच महत्व आलंय. त्यांचा इंटरनेटच्या दुनियेतील सकारात्मक प्रभाव आणि चांगल्या कामाची दखल केंद्र सरकारने देखील घेतलीय. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यंदा पहिल्यांदाच नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड देण्यात आले. वेगवेगळ्या 20 कॅटेगरीमध्ये देण्यात आलेल्या या पुरस्कारांमध्ये हे अवॉर्ड देण्यात आलेत. यामध्ये सामाजिक परिवर्तनासाठी सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार जया किशोरींना, तर कविता सिंग यांना फूड श्रेणीतील सर्वोत्कृष्ट निर्मात्याचा पुरस्कार मिळाला. यासोबतच बियर बायसेप्स म्हणजेच रणवीर अल्लाबदिया, अंकित बैनपुरिया, नमन देशमुख, मैथिली ठाकूर, गौरव चौधरी, अमन गुप्ता इत्यादींना देखील वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार मिळालेत. आजची चौथी बातमी चाकरमान्यांसाठी महत्वाची आहे. कोकण रेल्वेने होळीच्या सणानिमित्त मोठी घोषणा केली आहे. आता सणादरम्यानची गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविम, पुणे ते सावंतवाडी, पनवेल ते सावंतवाडी, पनवेल ते थिविम आणि रोहा ते चिपळूण दरम्यान अतिरिक्त 68 गाड्या चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण 10 मार्च पासून सुरू होणार असून यामुळे होळीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाचवी बातमी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची आहे.
कॅबिनेटच्या बैठकीत मोदी सरकारने ग्रॅच्युइटीची करमुक्त मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार असून सरकारने ग्रॅच्युइटीची टॅक्स फ्री मर्यादा आता 25 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. म्हणजे आता या रकमेपर्यंतच्या ग्रॅच्युइटीवर कोणताही कर द्यावा लागणार नाहीये. यापूर्वी टॅक्स फ्री ग्रॅच्युइटीची मर्यादा 20 लाख रुपये इतकी होती. तर 8 मार्च 2019च्या अधिसूचनेत ही मर्यादा 10 लाख रुपयांवरून वाढवून 20 लाख रुपये केली होती. सहावी बातमी आहे इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा लेखिका सुधा मूर्तींबद्दलची. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्तींची राज्यसभेवर नामनियुक्ती केली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल पंतप्रधान मोदींनी देखील आनंद व्यक्त केलाय. 73 वर्षांच्या सुधा मूर्ती या प्रसिद्ध समाजसेवी लेखिका असून त्यांचे पती नारायण मूर्ती IT क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसचे सहसंस्थापक, तर इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक हे त्यांचे जावई आहेत. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे क्रिकेटच्या मैदानावरील. जर तुम्ही वेगवान गोलंदाज असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने राज्यातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी महास्पीड स्टार शोध महावेगाचा ही मोहीम सुरू केली आहे. यात सहभागासाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये पुरुष व महिला, वरिष्ठ आणि कनिष्ठ गटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणी गोलंदाजांवर प्रशिक्षक विशेष लक्ष ठेवून असणार आहेत. ही स्पर्धा 9 व 10 मार्चला नाशिक, 16 व 17 मार्चला नांदेड आणि 23 व 24 मार्चला पुण्यात होणार आहे. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या isakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट isakal वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका, या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.